आरक्षण बचाव अशा पद्धतीचा एक मोर्चा संपूर्ण अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये अनेक अनुसूचित जाती जमातींचे बोगस दाखले काढून निवडणुका लढवल्या गेल्या अशा पद्धतीचा एक आरोप या सगळ्या मोर्चामधून सुद्धा करण्यात आला आणि याबाबत योग्य ती कारवाई करे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. माझ्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत. खरं तर आजचा मोर्चा जो होता नेमकं काय विषय होता? आजच्या मोर्चाचा नेमका विषय म्हणजे काय झालेला आहे, अनुसूचित जाती जमातीचे जे आरक्षण आहे या आरक्षणावर जातीचे खोटे दाखले काढत आहेत आणि खोटे दाखले काढून इलेक्शनला फॉर्म भरून आणि इलेक्शन विजय होत आहे. अशामुळे काय झालेलं आहे की खरा जो अनुसूचित जाती जमातीचा जो वर्ग आहे त्याच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. याच्यासाठी हा भला मोठा मोर्चा होता. खरं तर या मोर्चामधनं प्रमुख मागणी नेमकी काय होती? आपण बघितले तर बाबासाहेबांनी ज्या समूहाला सामाजिक प्रतिनिधित्व मिळत नव्हतं त्या समाजाला एका समाजामध्ये मान सन्मान मिळावा याखेरीज बाबासाहेबांनी या संविधानामध्ये नमूद केलेलं जे आरक्षण होतं राजकीय आरक्षण, त्या राजकीय आरक्षणाचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटकांनी बोगस दाखले काढून या मागासवर्गीय समाजावरती अन्याय केला आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी ज्यांनी दाखले घेतले, ज्यांनी काढून दिले त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांचा पदभार काढून घेण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. बऱ्याच हजारोच्या संख्येनं अनुयायी या मोर्चासाठी सहभागी झाले. त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि वामनदादा म्हणाले होते की सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे र, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे र. जर वामनदादा आज असते तर वामनदादा म्हणाले असते न्याय तुम्हाला अन्याय आम्हाला असं कुठवर चालणार हो, न्याय तुम्हाला अन्याय आम्हाला असं कुठवर चालणार हो, आमचं आरक्षण तुमचं रक्षण असं चालणार नाही हो, आमचं आरक्षण तुमचं रक्षण असं चालणार नाही हो. धन्यवाद. जय भीम. नक्कीच निवडणुकीच्या काळामध्ये अनेक खरं तर अशा पद्धतीनं दाखले काढण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील करण्यात आला. तुमची नेमकी या सगळ्यामध्ये मागणी काय होती? आमची या संदर्भात मागणी अशी आहे, जे 59 जाती आहेत ती 59 जाती यांच्यापासून आता वंचित होणार आहेत. हे जे सुवर्ण लोक आहेत ते हा दाखला काढून वरच्या पदाचा वापर करून किंवा पैशाचा वापर करून आपल्या ज्या लोकांना वंचित ठेवून आपल्या जो येणारी जी पिढी आहे त्यांना कुठं तर मागे टाकण्याचं काम हे आता यातनं पुढे ही लोक करणार आहेत. तर आपल्याला या न्यायविरोधात हा ज्या केलेला आहे मोर्चा तो आता जर का नाही झाला तो ह्याच्यातून नाही आपल्याला न्याय मिळाला तर अनेक चांगल्या पद्धतीचा ह्याच्यापेक्षाही मोठा मोर्चा काढून आम्ही या प्रशासनाला किंवा ह्या इथल्या शासनाला विचारण्याचं या काम करणार आहे. आणि इथून पुढे पण कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता या शासनाने घ्यावी या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जय भीम. खरं तर समाजामध्ये अनेक ठिकाणांना रोजगार उपलब्ध होत नाहीत, अनेक ठिकाणी संधीपासून मुक्तात आणि अशा पद्धतीने कुठेतरी आता निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने दाखले काढतात. काय नेमकं? 100% तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. रिझर्वेशन हे शाहू महाराजांनी आपल्याला करवीर नगरीमध्ये दिलं आणि बाबासाहेबांनी संविधान रूपी आपल्याला ते दिलं. आणि हे काही बगलबच्चे जे आहेत हे सरकारला हाताशी धरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या ताटातलं खायला आलं, पण यांना रोटीबेटी व्यवहार चालत नाही आहे. त्यांना फक्त आमचं आरक्षण हवं. आमच्या ताटामध्ये ह्या 59 जाती ज्या आहेत, महार असेल, मातंग समाज असेल, कर्मकार असेल, ढोर असेल, या आधीच उपेक्षित आहेत, त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्वाची संधी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये ते आरक्षण दिलेलं आहे. आणि हे बगलबच्चे पैशाच्या जोरावर, अधिकारांच्या जोरावर जर अशा पद्धतीचा घाट घालून आमच्या वाट्याला येऊन बसणार असतील तर हा वाटा आम्ही कुठेही त्यांना देणार नाही आणि त्यांना योग्य जागेवर दाखवून आम्ही त्यांना त्यांची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या निमित्ताने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. नक्कीच उपेक्षितांसाठीचा असलेला हा वाटा आहे आणि हा वाटा इतरांना मिळू नये किंवा ज्या लोकांवर अन्याय होतोय त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठीच हा मोर्चा आहे. आणि या मोर्चामधून तीव्र अशा पद्धतीने हा निषेध देखील व्यक्त केला, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागणी देखील या सगळ्या मोर्चातून केलेली आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.